नमस्कार. तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्यापासून म्हणजे 15 ऑगस्ट 2026 पासून श्रीलंका येथील गॉल क्रिकेट मैदानावरती कसोटी सामना रंगणार आहे. नेमकं खेळपट्टी कशी असेल आणि भारतीय संघात नेमके 11 खेळाडू कोण असतील याची इत्यंभूत माहिती देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून क्रिकेट संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि कसोटी सामना तसेच भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याबाबत महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. संभाव्य भारतीय संघ नेमकं कसा असेल. भारत आणि श्रीलंका यांचा पहिला कसोटी सामना 15 ऑगस्ट 2026 पासून गॉल क्रिकेट मैदानावरती खेळवला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत देणारी असेल. त्यामुळे भारतीय संघात 3 डावखुरे फिरकी गोलंदाजांना खेळवले जाईल, तसेच 2 जलदगती गोलंदाज असतील, असे स्पष्ट संकेत भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मौने मॉर्कल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली होती. म्हणजे 3 फिरकी गोलंदाज, 2 जलदगती गोलंदाज असा मारा घेऊन श्रीलंका दौऱ्याची सुरुवात पहिल्या कसोटीची भारतीय संघ करेल हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे नेमकं भारतीय संघ अंतिम 11मध्ये कोणाला संधी देतो याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून राहिलेली आहे. श्रीलंकेमध्ये सध्या उष्ण व दमट हवामान असल्यामुळे जलदगती गोलंदाजांना या वातावरणामध्ये गोलंदाजी करणे अवघड जात आहे. पण चेंडू जसा जसा जुना होत जातो तेव्हा तिथे फिरकी गोलंदाज आपली चमक दाखवू शकतात आणि हाच धागा पकडत भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मौने मॉर्कल यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहे की आम्ही 3 डावखुरे फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यामध्ये जो कर्णधार नाणेफेक जिंकीन साहजिकच तो पहिले फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. का बरं, तर पहिल्या दिवशीच्या खेळपट्टीचा रंग असा राहील की पहिले 20 ते 30 षटक हे जलदगती गोलंदाजांना साथ देणाऱ्या असतील. त्यामुळे जसा जसा दिवस पुढे चालत जाईल तसं फिरकी गोलंदाजाला ही खेळपट्टी साथ देईल. त्यामुळे कदाचित नाणेफेक जिंकणारा कर्णधार पहिले फलंदाजीचाच प्रयत्न करेल आणि संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. भारताचीच या सामन्यात पारडं जड दिसत आहे. कारण भारताचा संघ हा अगदी समतोलच वाटतोय. फलंदाजीत देखील आणि गोलंदाजीत देखील त्यांनी योग्य समन्वय साधलेला आहे. नेट प्रॅक्टिस असो, सराव सामने असो, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं मार्गदर्शन असो, गोलंदाजी प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन असो, सर्व सपोर्टिंग स्टाफचा मार्गदर्शन असो, या सर्व गोष्टींमध्ये भारतीय फलंदाज असेल किंवा गोलंदाज असेल यांचं योग्य ताळमेळ साधला गेलेला आहे. त्याचं उदाहरण आपण बघितलंच असेल की सराव सामन्यामध्ये देखील अशक्यप्राय वाटणारा विजय मोहम्मद सिराजने सलग 3 षटकार मारून भारतीय संघाला विजयी केले होते. यावरून स्पष्ट होते की फलंदाज आणि गोलंदाज यांना माहिती आहे की नेमकं आपण काय करायचं आहे. प्रशिक्षक आणि खेळाडूंचं योग्य समन्वय झालेला आहे, योग्य नेट प्रॅक्टिस झालेली आहे, सराव सामन्यात चांगली कामगिरी भारताने केलेली. या सर्व गोष्टींचा एकत्रित आढावा घेऊन असे क्रीडा जाणकार क्रिकेटप्रेमी म्हणतात की भारतीय संघाचं पारडं जड वाटत आहे. आता आपण बघूया की भारताचा संघ पुढीलप्रमाणे कसा राहील. अंतिम 11मध्ये नेमकं स्पर्धा कशी राहील ते आपण आता पाहूया. सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वाल आणि के.एल. राहुल हे प्रामुख्याने संघामध्ये असतील. 3ऱ्या क्रमांकासाठी खूप जबरदस्त कॉम्पिटिशन राहू शकतं. 3ऱ्या क्रमांकावरती देवदत्त पड्डीकल आणि सरफराज खान दोघींपैकी एकालाच संधी मिळू शकते. जर देवदत्त पड्डीकलला संधी मिळाली तर सरफराज खानला 12वा खेळाडू म्हणून थांबावं लागेल. जर सरफराज खानला संधी मिळाली तर देवदत्त पड्डीकलला 12वा खेळाडू म्हणून थांबावं लागेल. 4थं स्थान एकदम पक्क आहे. शुभमन गिल कर्णधार, 5व्या स्थानावर ऋषभ पंत यष्टीरक्षक हे देखील स्थान पक्क आहे. 6व्या स्थानावरती जुअल जुरेल हा अगदी फिट आहे, त्यामुळे त्याला धक्का लागू शकत नाही. 7व्या स्थानावरती रवींद्र जडेजा, 8व्या स्थानावरती कुलदीप यादव, 9व्या स्थानावर मानव सुतार, 10व्या स्थानावर मोहम्मद सिराज अगदी फिट आहे. 11व्या स्थानावर सुद्धा अगदी तुल्यबळ स्पर्धा आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनुरबाग. जर अनुभवाचा विचार केला तर साहजिकच प्रसिद्ध कृष्णाचा विचार केला जाऊ शकतो.
पण सांगता येत नाही. गुरनूर बुराड देखील सलग भारतीय संघाच्या ताफ्यामध्ये अवेलेबल आहे कसोटी सामना खेळण्याची. त्याची इच्छासुद्धा आहे, पण संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेतो, कारण गुरनूर बुराड देखील फॉर्ममध्ये आहे. सलग भारतीय संघासोबत असल्याने कदाचित त्याचासुद्धा 11व्या स्थानी विचार होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी पाहता 1 ते 11 मध्ये हेच क्रम राहू शकतो. कदाचित देवदत्त पड्डीकलला खेळवलं जाऊ शकतं. जर भारतीय संघाने विचार केला, जर मधल्या फळीत आपल्याला श्रीलंकेच्या फिरकी मारायला जर चांगली उत्तर द्यायचं असेल तर कदाचित सरफराज खानचा सुद्धा विचार होऊ शकतो. सरफराज खान आणि देवदत्त पड्डीकल जर दोन्ही पण खेळले तर कदाचित जोहर जुरेलला बाहेर बसावं लागू शकतं. पण सध्या तर अशी परिस्थिती दिसून येत आहे की भारतीय फलंदाजी क्रम फार जबरदस्त आहे. मिडल ऑर्डर खूप तेज आहे, म्हणजे मिडल ऑर्डर खूप चांगली. त्यामुळे सलामीचे फलंदाज कसे खेळतात त्यावरती मिडल ऑर्डर अवलंबून असते. त्यामुळे साधारण वरच्यावर विचार न करता जर जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ उतरला तर कदाचित एखाद्या वेळेस प्रसिद्ध कृष्णाला अंतिम 11मध्ये संधी मिळू शकते. आणि जर तसा फलंदाजीचा म्हटलं तर सरफराज खानला सुद्धा घ्यायला हरकत नाही आहे, कारण जोहर जुरेलचा काही सामन्यांमध्ये फॉर्म एवढा काहीसा चांगला दिसत नाही आहे. पण सरफराज खान देखील खूप 2 वर्षानंतर भारतीय संघात येत आहे. त्यामुळे या गोष्टीचा सारासार विचार करून भारतीय निवड समितीच्या सदस्यांना विचार करूनच अंतिम 11चा संघ निवडायचा आहे. त्यामुळे 3 नंबर आणि 11 नंबरमध्येच हे राहू शकतं की खेळाडू अदलाबदली होऊ शकता. पण जर त्यांनी देवदत्त पड्डीकलला जर खेळवलं तर सरफराज खानला बाहेर जाऊ शकतो, किंवा मग देवदत्त पड्डीकल आणि सरफराज खान दोन्ही खेळले तर मग जोहर जुरेल बाहेर जाऊ शकतो. आणि जर प्रसिद्ध कृष्णाला खेळवलं तर गुरनूर बुराड बाहेर जाऊ शकतो. असा हा भारतीय संघाचा अंतिम 11चा संघ असू शकतो. बाकीचे स्थानावरती कुठलीच हालचाल होणार नाही. बाकीचे खेळाडू तसे जातील. आता नेमकं अंतिम 11मध्ये कोणाला संधी देत आहेत, सरफराज खानला देत आहेत की देवदत्त पड्डीकलला देत आहेत, प्रसिद्ध कृष्णाला देत आहे की गुरनूर बुराडला देत आहे, हे आपल्याला उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत समजून जाईल. प्रत्येक दिवसाची अपडेट 5 कसोटी हा सामना 5 दिवसांचा आहे. 5 दिवसाची पहिल्या दिवसाचा आढावा देखील दिवसांनी आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आणि जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.